अहोरात्र म्हणजे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र म्हणजे 24 तासाला मिळून म्हणतात अहोरात्र. आणि अहोरात्रामध्ये मनुष्याचा सहजरित्या श्वासोश्वास 21,600 वेळा तो होतो. आणि 21,600 वेळा तो जप होत असताना तो न करताही आपोआप होतो. फक्त त्याने सोहम, सहा अहम, सहा म्हणजे तो परमात्मा आणि मी, तो आणि मी एक आहे असा त्याला म्हणतात. जपा जपन उलट प्राणाचा. उलट प्राणाचं म्हणजे ती योगशास्त्रामध्ये त्याला कुंडलिनी म्हणतात. नाभी स्थानामध्ये ते कुंडलिनी जागी करावी लागते आणि ती कुंडलिनी जागी झाली का ती अशी ऊर्ध्वमुखी होती आणि ऊर्ध्वमुखी झाली का मग तिचं असं वर तोंड होतं आणि ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाते. आता ते 6व्या अध्यायामध्ये तो वर्णन केलं. ती कुंडली जर जागी झाली संपूर्ण शरीर खाऊन टाकते, फार काही शिल्लक ठेवत नाही, फक्त हाडं राहतात आणि मग ते पुढे त्याला दिव्य देह प्राप्त होतो वगैरे वगैरे वगैरे. ती योगाची प्रक्रिया आपण ऐकलेली आहे. तर असं ते मग हे असं आजपा जप निवट प्राणाचा आणि तेथे मनाचा निर्धार असे. तर आजपा जप केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग काय होतो, मनाचा लय होतो, प्राणाचा लय होतो, स्वरूप साक्षात्कार प्राप्त होतो. ही पुढची प्रक्रिया ती त्याची तशीच असते. आणि म्हणून हे सगळं काय असतं हे प्राणवायूवर अवलंबून असतं. मग श्वासोश्वास घ्यायचा, मग श्वासोश्वास घेतले त्याच्यावरती सगळी चालते गोष्ट. तर हे श्वासोश्वास कोणी असला त्याला म्हणतात जलचर, भूचर, खेचर, वनचर. मग आता जलचर असले मग पाण्यात ते श्वासोश्वास घेतात की नाही, त्याशिवाय जगणं प्राणवायू ना, त्यांना प्राण येत ना, मग त्यांची व्यवस्था काही वेगळी केली असते बघत नाही शरीराची रचना. मग काही भूचर असतात, काही बिळामध्ये जाऊन बसले असतात, पार खोल जातात लांब, सर्पासारखे, सशासारखे, अजून काही किडे मुंग्या असतात ते. मग त्यांना प्राण असतात, ते त्यांना पण प्राण असतात. म्हणजे जलचर त्यांना प्राण असतात, भूचर त्यांना प्राण असतात. हे झाडांना पण त्यांना पण श्वास लागतो. आकाशात ते ठराविक याच्यापर्यंतच प्राणवायू असतो, फार उंच गेल्यानंतर प्राणवायू नसतो, त्याला ओझोन वायू म्हणतात. तर तो त्याच्यावर गेल्यानंतर तिथे काही हे नसतं ते. आणि म्हणून आपण त्या यानामध्ये जातात ना, ते नाकाला ऑक्सिजन, तर ते तसं ते ठराविक पर्यंतच ती मर्यादा असते तिथपर्यंत. तर ते असं सगळ्या ठिकाणी मग 4 खाणी आहेत, त्याला म्हणतात जारज, अंडज, उद्भीज आणि स्वदेज. ह्या 4ही खाण्या आहेत. ते 4ही खाण्या जीव आहेत आणि ते जीव आहेत ते श्वासोश्वास करतात आणि त्यांचा त्या सगळ्यांचा आजपा जप असा त्या सहजरित्या 21,600 वेळा त्यांचा जप होतो. पण तुम्ही मानलं म्हणजे तो होतो का, तो नाही. मग त्याच्याकरता वृत्तीला एकाग्र करावं लागतं आणि एकाग्र करून त्याला सोहम या पद्धतीने करावं लागतो. मग तुम्ही केला नाही केलं तर ते आपोआप होतो. श्वासोश्वास होते पण जप कसा होईल तो. मग त्याच्याकरता त्याचा एकाग्रते वृत्तीने मांडी घालून बसून एकाग्र वृत्तीने ज्या कला तुम्ही लक्ष केंद्रित करता, मग त्या कालामध्ये नाभीस्थानी असलेली जी कुंडलिनी ती जागी होते आणि मग त्या ठिकाणी त्याचं काय होतं, ते जपाची संख्या तयार होत असते. तर ती गोष्ट फार कठीण आहे, फार कठीण म्हणजे फारच कठीण आहे ती. तर हे शास्त्र वाचत असताना पण नको वाटते, इतकी कठीण गोष्ट असते ती. तर असं ते आजपा जप आहे आणि ते आजपा जप करत असताना मग त्याला काय म्हणतात, ते नाथ महाराजांनी एक अभंग लिहिला आहे. नाथ महाराजांचे जे अभंग आहेत ना, त्यांनी काय म्हटलंय, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग गुद पीडन कुंड. नाथांचा अभंग येतो, वासुदेव तो. ते कळत आहे का ते आपलं काय ब्रह्मरंध्र हे का नाही. शरीर शोषण प्राण मनोजय हठ योग गुद पीडन कुंडली कलिमल ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडणे करिव वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्ष. हे हिला ब्रह्मरंध्र म्हणतात. हीच प्रक्रिया ती, तीच प्रक्रिया ब्रह्मरंध्र, ही योगाचीच प्रक्रिया ती. नाथ महाराज म्हणतात आज्ञा चक्र अति अवघड. आज्ञा चक्र
तिथं नेहमी जागत. लुगडे काकी मुखाचे कवाड, काही त्याचं ते त्या कुंडलीचं त्याचं कवाड उघडल्या जात नाही, ते जीव घेतं. ते नचले प्राणांची चढफड, मार्ग आते गोड लक्ष्य ना, खूप कठीण मार्ग आहे तो, काही केलेली सापडत नाही, पण तो खूप प्रयत्न करत असतो. ते आज्ञाचक्र गा द्विदल, ते आज्ञाचक्र म्हणून असतं. आता ते किती सहा सात चक्र आहेत अशी, एकावरती एक एकावर एक ते इथपर्यंत. मग त्या असे आज्ञाचक्र, त्याला द्विदल असं म्हणतात. केवळ हंसाचे म्हणजे सोहम, हंस म्हणजे काय, सोहम रावळ, केवळ हंसाचे रावळ तेथे पावया योग बळ अति प्रबळ पाहिजे. ते काही सोपं नाही, त्याला फार मोठं बल लागतं. हे स्थान पावयासाठी योगी झाले महाहटी, त्याच्याकरता योगी व्हावं लागतं, त्याला हठयोग करावा लागतो. अभ्यास करते अतिसंकटीन तेही शेवटी न पोहते, एवढं कटकट करू नये ते प्राप्त होईल हे म्हणून काही सांगता येत नाही. म्हणून त्यानंतर त्यांचे शेवटचे त्याला सहस्र कमल म्हणतात, त्यास ब्रह्मरंध्र असं पण म्हणतात. याला काय म्हणतात, सहस्र कमल, सहस्र दल, याला ब्रह्मरंध्र असं पण म्हणतात. ते नित्य प्रकाश रूप आत्म्याचे वास्तव्य आहे, इथून बात परमात्मा प्रवेश करतो म्हणून त्याला काय म्हणतात, ते ब्रह्मरंध्र, त्याला दार म्हणतात. 6 चक्राचे हे आध्यात्मिक रूपाने ध्यान करायला सांग, त्याचे वेगवेगळे फलं आहेत. तर ते चक्र असतात 6 चक्र, नाभीपासून 1 2 3 4 5 आणि 6, इथं 5 1 आणि 6 असे एकावर एक चक्र असतात. ते चक्र सगळ्यांचं काय भेदन करायचं असं आणि त्याचं ध्यान करायचं. ते तर ध्यान कोणाला ध्यान करायचं असलं तर ते सांगा मला, तुम्हाला सांगतो कसं ध्यान करायचं. ते करायचं का ध्यान तुम्हाला, हा म्हणतो चांगलं आहे राव तुझं ते. तर आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र आणि आज्ञा चक्र आणि विशुद्ध चक्र, सहस्रदल चक्र, हे सगळे चक्र आहेत. जर त्याने आधार चक्राचं ध्यान केलं तर तो जगात सर्वात श्रेष्ठ वक्ता तयार होतो. कशाचं, आधार चक्राचं ध्यान केलं तर मनुष्यात सर्वश्रेष्ठ वक्ता होतो आणि आरोग्य आणि विद्वत्ता त्याला आपोआप प्राप्त होते. हे आधार चक्राचं ध्यानाचं. पण कधी योगाची प्रक्रिया सिद्ध झाल्यानंतर ते चक्र जाग झाल्यानंतरची गोष्ट आहे ते. आणि स्वाधिष्ठान चक्राचं जर ध्यान केलं तर अहंकारादी सगळे विकार नाश होतात आणि योग्यात सर्वश्रेष्ठ मोहरहित गदपद्यादी रचनातला तो थोडक्यात ग्रंथ लिहिण्याला तो समर्थ होतो. 2 आणि मणिपूर चक्राचं जर ध्यान केलं तर संसार पालन सामर्थ्य प्राप्त होऊन जीवर सरस्वतीचं वास्तव्य. संसार म्हणजे आता तो कोणलाही सर्प वाघ वगैरे त्यांना तो असा हे करू शकतो, आपल्या स्वाधीन करू शकतो. आणि त्याच्या जीवावरती जे बोलेल ते खरं होतं, जीवावरती सरस्वती हे होतं त्याच्यावरती. आणि अनाहत चक्र त्याला काय म्हणतात, सोहम तर होतं ना अनाहत, त्याला अनाहत ध्वनी असतो तो असा. तर ही सत्वसिद्धी प्राप्ती, योगेश्वर, ज्ञानवान, इंद्रियजित आणि परकाया प्रवेश हे त्याला सामर्थ्य प्राप्त होतं. आणि आज्ञा चक्राचं ध्यान केलं तर वाक्सिद्धी, अनेक सिद्धी त्याला सगळ्या प्राप्त होतात. आणि विशुद्ध चक्राचे ध्यान केले तर शांत चित्त आणि त्रिलोकदर्शी, सर्व हितकारी, आरोग्यवान, चिरंजीव असा तो होतो. मग सहस्रदलाचं जर ध्यान केलं तर उत्पत्ती पालन सामर्थ्यवान आणि आकाशगामी असा तो होतो. हे काय सांगितलं तुम्हाला, हे ते योगातल्या प्रक्रिया आणि ते ध्यान चक्रातून हे सगळे फळं प्राप्त होतात. आजेपा जपणे आणि उलट प्राणाचा, जेवढी ती कुंडली जागी होती वरतोड करते त्याला म्हणतात उलट प्राणाचा, आजेपा जपणे उलट प्राणाचा. पण एवढं करेपर्यंत तेथे मात्र मन माणसाचं स्थिर राहत नाही. तेथे मनाचा निर्धार असला पाहिजे, पण तेवढा निर्धार काय होत नाही. नको होती, लवकर तो टाकून पळतो. माऊली म्हणतात या ठिकाणी तत्वाचा विचार करणं हे कठीण आहे, तैसे नव्हे ना. आजपाजप करणं हे कठीण आहे, तैसे नव्हे ना. आणि मग तेथे मनाचा निर्धार धरावा लागतो, तसं नामात नाही म्हणून तैसे नव्हे ना. आणि मग काय, तसं नाम नाही तर सर्व मार्गा वरिष्ठ. आणि सर्व मार्गात श्रेष्ठ असल्यामुळे माऊली म्हणतात
मी नामा वाचून दुसरं काही करायची माझी इच्छा नाही. ज्ञान देवे जेणे नामिवेन व्यर्थ आणि रामकृष्णी पंथ क्रमेला. नामा वाचून जीवन जगणं हे खरोखर व्यर्थ जीवन आहे. भगवंताने आपल्याला सर्व इंद्रिय दिले, शरीर दिलं, आयुष्य दिलं, पण तुकाराम महाराज म्हणतात वाचे विठ्ठल नाही आणि त्याची प्रेत रूप आहे. जो मनुष्य नामस्मरण करत नाही तो खरोखर जिवंत असून मेल्यासारखा आहे म्हटले. कारण का भागवतामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये शुकाचार्याने सांगितलं आलेलं आहे, तरवा किन्न जिवंती भास्रहा किन्न श्वसंती. मग जर नुसतं माणसाला जगून श्वासोश्वास करायचा, मग झाड पण श्वासोश्वास करतात का नाही? मग झाडातला त्याच्यातला काय फरक आहे? असं आहे. म्हणजे जिवंती भास्रा म्हणजे याचा अर्थ जर जिवंतच राहायचं तर झाडं पण जिवंत राहतात. आणि नुसता श्वासोश्वास करायचा तर भास्रा ते घेसडीचे भाते पण श्वासोश्वास करतात. भातेतून तुमच्यात काय फरक राहिला? मग त्याचप्रमाणे न खादांती न मेहनंती किम ग्राम पशुभाव अपरे. आणि जर नुसतं खायचं आणि संडासला जायचं आणि मग हे जर केलं तर ते गावात एक कुत्रे डुकरे दुसरं काय करतात तेच करतात. मग त्याच्यातून तुमच्यात काय फरक राहिला म्हणतो? म्हणजे याचा अर्थ वृक्षासारखी घिसाड्याच्या भात्यासारखं किंवा नुसतं खाऊन मलमूत्र विसर्जन केला तर डुकरे कुत्र्यापेक्षा तुमचा काही फरक वेगळा काही करता येणार नाही. आणि मग हे सगळं करत असताना जर तुम्ही भगवंताचं श्रवण नाही केलं तर तुमचे कान नाही, ते फक्त काय 2 छिद्र, जसे 2 भिंतीला कुठे छिद्र पडतात तसे त्याला काय ते 2 छिद्रच असं म्हणावं लागतील श्रवण जर नाही केलं तर. असं आहे. आणि जर तुमच्या जीवीन भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर बेडकाला पण जीभ असते का नाही? मग बेडकाची जीभ असते तुमच्या जीभीत काय फरक झाला? मग बेडूक काय करतो? तो नुसतं डोर करतो तो. मग तसंच होईल, ते बेडका जीभीसारखी गोष्ट असते. आणि म्हणून ज्याने जर मस्तक असून भगवंताच्या पुढे नम्रते नमस्कार जर केला नाही तर दगडातून त्याच्यात काय फरक झाला? मग तो नुसता जमिनीला भारभूत होणार आहे. नव्हे जर त्यांनी हे नाही केलं तर प्रेतामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही. आणि म्हणून डोळे भगवंताने दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन आणि पुढे भगवंताला जोडण्याकरता तुम्हाला सर्व तुका म्हणे त्याचे काष्ट हातपाय आणि अनेक नाही जावं तीर्थयात्रा. जर तो तीर्थयात्रेला मंदिरात जात गेला नाही तर त्याला काय म्हणतात? त्याचे हातपाय लाकडे, ते दुसरं काय ते असं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात मला तसं नाही वाटत, मला असं वाटतं नामा वाचून दुसरं काही करू नये. हरी नामैव 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 मम जीवनम. हरिनामा वाचून माझं जगणं व्यर्थ आहे. हरिनामैव, हरिनाम हेच माझं जीवन, हरिनाम हाच माझा श्वास. हरिनामैव नामैव नामैव मम जीवनम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून कलियुगा माझे करावे कीर्तन. म्हणजे भगवंताचं नामस्मरण हे माणसाचं जीवन बनावं. मग नामस्मरण करावं का नाही? नामस्मरण जर केलं तर मग तो कधी सोडू शकतो? मग नामस्मरण स्वतःहून झालं पाहिजे. याचा अर्थ इतकं त्याचं इंद्रियाला वळण पडलं पाहिजे, सहजरित्या त्याच्या मुखात आलं पाहिजे, सहजरित्या आलं पाहिजे. ते याला म्हणतात नामैव नामैव मम जीवनम. माझं जीवनच नामरूप झालेलं आहे. अवचट देह लाधला प्राण्यान भक्तीन वाया गेला जा. नाही केलं तर देह अरे हे देह व्यर्थ जावे. ऐशे जरी तुझ व्हावे द्यूत कर्म नो भावे सारे पाठ खेळावा. मग कैसे हरीचे नाम साम भरी हा उत्तम. असे आता ते असं आहे. तर भगवंताचं नामस्मरण जर नाही केलं तर मग अरे हे देह व्यर्थ जावे. तुका म्हणे करा आयुष्याचे मूल नका वेचू बोल नामे विन. पण आपल्याला दुसरी वडवड करायला फार आवडतं. जर का कोणी गप्पा मारायला लागला आणि जर का कोणाचा काही विषय सांगितला असा रंगून जातो. मग लोकांची निंदा करणे, लोकांची निंदा ऐकणे आपला तो स्वभाव असतो आणि आपल्याला ते बोलू वाटतं आणि आपल्याला ते करू वाटतं.
तर आपण ते करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणून माऊली काय म्हणतात, ते इतर मार्गापेक्षा हे सोपं आहे. संतांनी मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म म्हणजे योगाची आणि दुस्तर म्हणजे हे सगळे अजपा जपनाचं दुस्तर मोडून टाकलं. हे सगळे योग मार्ग कर्मार्ग आणि केला राज्यभार. हा भक्तिपंथ बहु सोपा असं करून टाकलं. मोडून या वाटा, एक गावी आम्ही विठोबाचे नाम. बस अनेकाचा काही विचारच नाही करायचा वारकरीने कधी. मार्गी बहुतन याच गेले साधू संत. आपणही त्याच मार्गाने जाऊ. होतो जय जयकार, हे काय होतो जय जयकार गरजेते अंबर. मातले वैष्णव वीर रे, तुका म्हणे सोपी केली पायवाट, अंतरवाया भव सागर रे. असा हा भगवंताचा नामाचा मार्ग सोपा आहे. म्हणून माऊली म्हणतात, माणसाने जगावं, नामाकरता जगावं, नामामध्येच जगावं, नाम म्हणूनच जगावं. नामे विन जिन म्हणजे भगवंता जे इंद्रिय आहेत ते सर्व इंद्रियाचा विषय काय करावं, भगवान करावं. तर म्हणतात भगवान नामात जगणं. नामात जगणं. पायाचा उपयोग भगवंताकडे जाण्याकरता, हाताचा उपयोग पूजेकरता, नेत्राचा उपयोग भगवंताचं रूप पाहण्याकरता, कानाचा उपयोग भगवंताचे गुण ऐकण्याकरता, मुखाचा उपयोग भगवंताचं नामस्मरण घेण्याकरता. म्हणजे एकूण सर्व इंद्रियांचं मस्तकाचा उपयोग भगवंताला नमस्कार करण्याकरता. एकूण सर्व इंद्रियांचा उपयोग हा तुका म्हणे माझा सकळ देह भाव. मग याला म्हणतात नामात जगणं आणि नामा वाचून जगणं. पण माऊली म्हणतात नामा वाचून नाही, नामामध्ये जगणं. ज्ञानदेव म्हणे काय, ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ. नामा वाचून जगणं व्यर्थ आहे. आणि म्हणून रामकृष्ण पंथ क्रमेला मी भगवान नामाचा पंथ स्वीकारला आणि तोच मी तो पंथ मी क्रमण करत आहे. कोणता, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.